श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. मराठी नववर्षाच्या सगळ्या श्रोत्यांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. ज्येष्ठ श्रेष्ठांना सादर वंदन. श्रोते हो, आज सुरुवात होतीये विश्वावसु नाम संवत्सराला. आज वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. या निमित्ताने आपल्या कुलदेवतेला, आपल्या आराध्य देवतेला, प्रभू रामचंद्रांना, सद्गुरुनाथांना यथाशक्ती अभिषेक पूजन करूया. नेहमीप्रमाणे पूजेची पूर्वतयारी करून घ्या, ज्यामध्ये आपल्याला बसायला आसन घ्या, देवासमोर सुशोभित रांगोळी काढा, आपल्या उजव्या हाताला तेलाचा, आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा प्रज्वलित करा, धूप प्रज्वलित करा, पंचामृत, कालवलेलं गंध, हळदी, कुंकू, गुलाल, अक्षदा, पंचामृत, कापूर, सुटी फुलं घेऊन बसा. सगळे देव ताम्हणामध्ये काढून घ्या. पूजा झाल्यानंतर आरतीसाठी लागणारा कापूर, दाखवायला नैवेद्य आदी जे काही आपण नित्य पूजा करतो ती सगळी साधनं आपल्या जवळ घ्या. नेहमीप्रमाणे पूजा सुरू असताना मंत्र आणि कृती यांचा समन्वय साधण्यासाठी आपल्याला जिथे आवश्यक वाटेल तिथे आपला ऑडिओ पॉज करायचा, म्हणजे आपल्याला पूजा व्यवस्थित करता येईल. आपल्या कपाळी पहिल्यांदी गंध लावून घ्या आणि पूजेला सुरुवात करा. स्वस्ति स्तुया विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रियानि तंतांच स्वस्ति ब्रुवन्तु नः. डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळा पळीने पाणी घ्यायचं, ते प्राशन करायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. चौथ्यांदी ताम्हणात सोडून द्यायचं. गोविंदाय नमः हात जोडायचे. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. पळीभर पाणी सोडा. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. विडा, सुपारी, पैसा देवासमोर ठेवायचं. हात जोडून मनामध्ये आपल्या कुलदेवतेला, गुरूंना, प्रत्यक्षात आपले आईवडील असतील तर त्यांना नमस्कार करायचा. आजचा कुलाचार व्यवस्थित पार पडू दे, आशीर्वाद राहू दे अशी प्रार्थना देवाला करायची. श्रीमन्महागणाधिपतये नमः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिञ्च भैरवं वन्दे काशीगुहां गङ्गा भवानीं मनकर्णिकां. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 11 वेळा नमस्कार करायचा. लक्ष्मी नारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, शचीपुरंदराभ्यां नमः, माता पितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. उजव्या हातामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये अक्षत टाका. तिथी विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणञ्चैव सर्व विष्णुमयं जगत. एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. आपलं गोत्र म्हणा, आपलं नाव म्हणा. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम गृहे कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, आराध्य देवता अखंड कृपा आशीर्वाद प्राप्ती हेतुः विश्वावसु नाम संवत्सर आरंभ निमित्तेन
वर्ष प्रतिपदा पर्वकालोपरी देवतानां अभिषेक पूजनंच करिष्ये. हातातलं पाणी समोर ताम्हणामध्ये सोडून द्या. हात जोडा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान करोमि. एक फूल घ्यायचं, गंध अक्षदेमध्ये बुडवायचं, जमिनीला वाहायचं. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्रे स्वाहा स्वधा नमोस्तुते. 2 खडी साखरेचे दाणे ठेवायचे जमिनीवर. जमिनीला खडी साखरेच्या दाण्यांचा नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामि. जमिनीला नमस्कार करायचा. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. एक फूल घ्यायचं, गंध अक्षतेमध्ये बुडवायचं, दिव्याला वाहायचं. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. एक फूल घ्यायचं, गंधाक्षतेमध्ये बुडवायचं, सूर्याला वाहायचं. आदित्यस्य नमस्कारान् एकुर्वन्ति दिने दिने जन्मांतरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. सवितृ सूर्यनारायणाय नमः. गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. पळीभर पाणी सोडून द्यायचं. आनया पूजनाख्येन भूमी दीपदिवा करो प्रियतान्न मम. आता आपण जे पूजेला पाणी घेतलंय, डाव्या बाजूला तो कलश ठेवायचा, त्याच्यावर हात झाकायचा. वाम भागे कलशन्निधाय त्याच्यावरती हात झाकायचा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. एक फूल गंधाक्षतेत बुडवून त्या पाण्याला वाहायचं. वम वरुणाय नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्य. त्या कलशाला चारी दिशेला गंध लावायचं. आधी पूर्व दिशेकडून लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्ववेदाय नमः. मध्ये अपांपते वरुणाय नमः. चंदनं समर्पयामि. धूपम दीपम. खडी साखरेचे 2 दाणे त्याच्यामध्ये टाकून नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामि. हात झाका. उजवा हात त्याच्यावर ठेवा. डावा हात हातावर ठेवा. दोन्ही अंगठे बाजूला करा, म्हणजे माशासारखा हात करा. मत्स्यमुद्रां प्रदर्शयेत. म्हणा सर्वे समुद्र तीर्थानि जलदानदाः आयान्तु पूजार्थं दुरितक्षय कारकाः. हात जोडा. नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं भुक्तिंच मुक्तिंच दधासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन्. म्हणा सन्निधं कुरु. ते फुलानी पाणी सगळे आपल्या पूजेच्या सामग्रीवरती शिंपडून घ्या. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः. पळीमध्ये पाणी घेऊन सोडून द्या. आनया पूजनाख्येन कर्मणाः वरुणः सांगपसपरिवार प्रियतान्न मम. आता ताम्हणामध्ये सगळे आपले देव काढून घ्यायचे आणि पूजेला सुरुवात करायची. आधी हात जोडा. अथ ध्यानम. विद्युद्दाम समप्रभां मृगपती स्कंधस्थितां भीषणां कन्याभिकरवालखेटविलसद्धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रधरालिखेटविशिखांश्चापङ्गुणं तर्जनीं बिभ्राणामणलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे.
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबराजराजेश्वरी सहित श्री व्यंकटेश बालाजी भगवंत देवताय नमः। सगळ्या देवांना अक्षतः ध्यायामी आवाहयामी आसनार्थे नमस्कार करायचा। नमस्कारान् समर्पयामी वरख्मोऽस्मि समानानामुद्यतामि वसुर्जः हिमन्तमभितिष्ठामि जो मा कश्चाभिदासति। आता फुलपात्राणी अथवा पळी पळी पाणी आपल्या सगळ्या देवांना घालायचं। एतावानस्य महिमातो जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवी। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलदेवतायै नमः। पाद्यं समर्पयामी। आता पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू गुलाल अक्षत फूल त्यामध्ये टाकायचे। ते पाणी कुलदेवतेला आपल्या घालायचंय। त्रिपादूर्ध्व उदयत पुरुषः पादोसेहा भवत पुनः ततो विख्मं विक्रामत्साशनान शने अभि। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। अर्घ्यान्तरैव आचमनीयं समर्पयामि। पुन्हा देवाला चांगलं पाणी घाला। तस्माद्यज्ञात् सर्वभूतः संभृतं रेकदाज्यं पशुंस्तां चक्रे वायव्यानारण्याग्राम्याश्चजे। पुन्हा पाणी घाला। तस्माद्यज्ञात् सर्वभूतः संभृतं प्रेखदाज्यं पशुंस्तां चक्रे वायव्यानारण्याग्राम्याश्चजे। सगळ्या देवांना पंचामृत घालायचंय। पंचनद्याः सरस्वतीमपियन्ति सस्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित। पंचामृतस्नानं समर्पयामि। चांगलं पाणी घालायचं। पुन्हा शुद्धोदकस्नानं समर्पयामि। जे तीर्थानि प्रचरन्ति श्रिकाहस्तानि खङ्गिनः ते खाग्नसहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानांतरेण पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये गंध आणि हळद टाका। ते पाणी आपल्या कुलदेवतांना घाला। गंधोदकस्नानम उद्वर्तनस्नानं समर्पयामि। गंधद्वारान्विराधर्षान् नित्यपुष्टाङ्करीशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियम्। गंधोदकस्नानं समर्पयामि। गंधोदकस्नानांतरेण चांगलं पाणी घालायचं देवाला। पुन्हा शुद्धोदकस्नानं समर्पयामि। एक फूल घ्यायचं, गंधाक्षतेमध्ये बुडवायचं। ते फूल जगदंबेला वाहायचं। गंधाक्षत पुष्पैः संपूज्य 2 वेळेस तामनामध्ये पाणी सोडायचं। धूपं दीपं परिकल्पयामि। नैवेद्यम उरलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा। पयोदधी घृतंचैव मधुच शर्करायुतं पंचामृते स्नपनंचैव प्रियतान् परमेश्वर पंचामृत नैवेद्यं प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि। देवाला अक्षत वाहायची। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। कात्यायनाय विद्महे कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्। नमस्कार करायचा। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि। पळीभर पाणी सोडून द्यायचं। आनया पूजनाख्येन कर्मणाः कर्मांग देवता प्रियतान् मम। आधी वाहिलेलं फूल काढून घ्यायचं। पूर्व निर्माल्य वंदनपूर्वक उत्तरेकडे ठेवून द्यायचं। उत्तरैः विसृज्य अभिषेकं कुर्यात। आता जर अभिषेक पात्र असेल तर त्यात पाणी टाकायचं, नाही तर पळी पळी पाणी मी ज्या ज्या देवांना सांगतो त्या त्या देवांना घालायचं। त्याला गंध लावायचं। ओम गणपतीपासून सुरुवात करूया। आधी गणपतीला पाणी घालत चला। हरिः ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्नसस्तनुभिर्वेषैमहि देवहितञ्जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्वारिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम नमस्ते गणपते त्वमृतक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यमृतमचिमे सत्यमचिम्यावतममाम् अववक्तारमो श्रोतारमो दातारमो धातारमो मानुचरमो शिष्यमवपश्चातवुरस्तातवुत्तरातात् दक्षिणातात् अवचोर्ध्वातातवुद्धरातात् सर्वतो मां पाहि विश्वमन्तात् त्वं वाङ्मयसंजीवनमय त्वमानन्दमय समरममयः त्वं सच्चिदानन्दात् विद्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वञ्जगदेन्दं त्वं जाति सर्वञ्जगदेन्दं त्वतिष्ठति सर्वञ्जगदेन्दं त्वयिलमिष्यति सर्वञ्जगदेन्दं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्सदोष नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणाधिं पूर्वोच्चार्य वर्णादिस्तदनन्तरमणुस्वरप्रतलः अरधेन्दुलसितं तारेण रुद्धमे तद्वन्मस्वरमङ्गकार पूर्वरूपमकारो मध्यमरूपानुमस्राष्ट्रान्तिरूपमिन्दुरुत्रूपं नादसन्धानं संज्ञिता सन्धिः सैषागणेश विद्यागणक्रोशनिचृतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ओं गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं पाशमङ्कुशधारेण मरदं च वरदमस्य बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूरपकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पणन्यवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात् परमेवं ध्यायति नित्यं स योगिनम्बरः नमो व्रातपते नमो गणपते नमः परमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय कदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। देवीला घालायचं पाणी आता। हरिः ओम ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यमिन्द्रियं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवै श्रीरमादेवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकारां मारद्रां ज्वलन्तीं तृप्तान्तलपयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णान्तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वं वृणे आदित्यवर्णे तपसोऽधि जातो वनस्पतिस्तववृक्षोऽसि तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्रमणिना सह प्रादुर्भूतो सुराश्रयस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुप्तिपासामलाञ्ज्येष्ठामलक्ष्मीनाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वारणिर्नुत मे गृहात् गन्धद्वारान्दुलादर्शान्नित्यपुष्टाङ्गरीशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानन्तामिहोपवै श्रियं मनसः काममाकोतिं वाच्य सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतामिषः कर्दमेन प्रजाभूता मयि संभवकर्दम श्रियं वासयमे कुले मातरं पद्ममारिणी आपस्त्रजं सिग्धानि चिक्लितपसमे गृहे निच देवी मातरं श्रियं वासयमे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्मारिणीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदमावह आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हिमारिणीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदमावह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रपूतं गावो दाशोश्वान् विन्देयं पुरुषानहम् यः शुचिप्रयतो भूत्वा जुहुयादाज्मन्मः सूक्तं पञ्चदशरचं च श्रीगामः सततं जपेत् पद्मानने पद्मौरु पद्माक्षि पद्मस्तम्भवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधनं मे लभतां देवी सर्वकामौषधि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदायताक्षि विश्वप्रिय विष्णुष्णो नमनुकुले त्वत्पादपद्ममयि सन्निधस्त्व पुत्रपौत्रं धनं धान्यमहसैश्वादिव्रतं प्रजानं भवसि मातायुष्यमन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुधनं सूर्यधनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विनो वैनति सोमं पिब पितृत्रः सोमं धनस्य सोमिनो मय्यं दधातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यो न लोभो न शिवामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपे सरसिजी निलये सरोजहस्ते दभद्रां शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे भुवनभूतिकरी प्रसीदमय्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीप्रिय सखिदेवी नमम्यच्युतवल्लभं महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानमीहेयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। आता सगळ्या देवांना पाणी घालायचं, पळीपळीच घालायचं। हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात स भूमिग्न सर्वतस्पृत्वात्यतिष्ठदशाङ्गुलं पुरुष एवेदग्न सर्वं यद्भूतं च भाव्यमुतामृतस्वेशेषानुजलनेनादिरोहति एतावानस महिमातो जायंश पुरुषा पादोस विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपाद्विर्भवुदत्पुरुषापादोस अवतुन ततो विकमेकनामत्सा शनानशने अभि ततो विराट जयत वीराजोदिवृगाः स जातो तिरिचत पश्चात् भूमिमथो पुरः
तस्माद्दिज्ञ सर्वभूता संभृतं प्रगदाज्यं पशुं संचकैवायवनारण्यग्राम्यशजे तस्माद्दिज्ञ सर्वभूतरेचः सामानिजनिरछन्दगुंसनिर्निरे तस्माद्दिजो तस्माद्जायत तस्माद्दिश्व अजयन्त जैक्यजुवयादतः गावोः जनिरे तस्माज्जात अजवयः तञ्जज्ञं बर्हिः प्रोक्षन् पुरुखञ्जातं कृतः तेन देवान् साध्यहरिकयश्चजे यत्पुरुखं यदतु कथिधाविकर्मन्मुखं किमंसासीत् किं बाहु किमुरुपादा उच्यते ब्राह्मणो समुखमासीत् बाहुराजन कृतः उरुतदस्य तद्वैशावद्भ्यगुंशोदुराजायत चन्द्रमामनुसञ्जात चक्षुः सूर्याजयत श्रोत्रद्वैशवरान्शमुखात् निरजायत नाभ्यासिदन्तरिक्षगुंशीरश्नवरदेवोः समर्तद्वद्भ्यां भूमिर्जिहाः श्रोत्रा तथा लोकां कल्पयन् यत्पुरुषेण हविका देवाजज्ञमतन्मतवसन्तो स्यासीदान्यगृह्णाः शरद्भिः सप्तास्यासन् परिधः स्त्रीसप्तसमिधः कृताः देवाजदिज्ञन्तन्मानाबन्धन् पुरुखं पशुं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यसन्नतेह नाकमयमानः सचन्ते चत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हाताने सगळ्या देवांना पाणी घालायचं. द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञ शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सुशान्तिर्भवतु. जगदम्बा माता की जय. व्यंकटेश बालाजी भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. या ठिकाणी आपला अभिषेक संपन्न झालेला आहे. आता आपण आपल्या देवांना स्वच्छ व्यवस्थित पुसून अत्तर गंध अक्षत हळद कुंकू आदी अर्पण करून जागेवरती स्थानापन्न करायचे. फुलं वाहायचेत. यथावकाश धूप दीप महानैवेद्य समर्पण करायचं आहे. आरती करायची आहे. मंत्र पुष्पांजली अर्पण करायची. जगदंबेची प्रार्थना करायची. शेवटी हात जोडायचे. म्हणायचं विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. पळीभर पाणी सोडून द्यायचं सगळ्यात शेवटी. आनया पूजनाख्येन कर्मणः कर्मांग देवता प्रियतान्न मम तत्सत्कृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे आपलं अभिषेक पूजन पूर्ण झालंय. सगळ्यांना पुन्हा एकदा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अभिषेक पूजनाचं संपूर्ण फल प्राप्त व्हावं यासाठी आपली ज्यांच्यावर श्रद्धा असेल त्या आपल्या गुरुजनांना, आपल्याकडे येत असलेल्या गुरुजींना किंवा देवाच्या मंदिरामध्ये आपल्याला जिथे शक्य होईल तिथे यथाशक्ती दक्षिणा समर्पण करायची. ज्यांना आम्हाला दक्षिणा समर्पण करण्याची इच्छा असेल त्यांनी आमच्या 98 60 78 29 89 किंवा 99 75 20 30 67 या दूरध्वनी क्रमांकावरती जो स्क्रीनवर दिसतोय बघा, यावर आपण गुगल पे फोन पे द्वारे दक्षिणा समर्पण करू शकता. केलीच पाहिजे असं बंधन नाही, मात्र भगवत कृपेचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.